नमो नमः। अहं दया जोशी। संस्कृत अध्ययने समेषां स्वागतम्। अद्य नवमी कक्षायाः 11 पाठः मनसः स्वच्छता वयं पठामः। तर्हि पाठस्य आरम्भं कुर्मः। अस्तु, अहं पाठं पठामि, अनन्तरं तस्य सरलार्थः मराठीभाषायाम् अहं कथयामि। पाठस्य आरम्भात् पूर्वं तत्र केचन प्रश्नाः दत्ताः सन्ति। तर्हि ते प्रश्नाः के, तेषां प्रश्नानाम् उत्तरं ज्ञातुं वयं शक्नुमः। तर्हि ते सर्वे प्रश्नाः वयम् आदौ द्रक्ष्यामः। अस्तु, स्वच्छता सर्वदा शरीरस्य अथवा परिसरस्य एव भवति किं? पश्यन्तु, प्रश्न काय विचारला गेला आहे की स्वच्छता ही नेहमी फक्त शरीराची किंवा परिसराची असते का? तर निश्चितच नाही। अजून कशाची स्वच्छता असू शकते? तर मनाची। जर मन मलिन असेल तर त्याचा परिणाम शरीरावरती सुद्धा होतो। आणि म्हणूनच कोणीतरी सुभाषितकार असं म्हणतो, चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं, चित्ते विषण्णे भुवनं विषण्णं, अतोभिलाषो यदि ते सुखे स्यात्, चित्तप्रसादे प्रथमं यतस्व। तर तुमचं मन जे आहे ते जर प्रसन्न असेल तर शरीर प्रसन्न, सर्व जग प्रसन्न। आणि जर चित्त दुःखी असेल, मन दुःखी असेल तर संपूर्ण जग हे आपल्याला दुःखी भासतं। आणि म्हणून मन जे आहे ते नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर मनाची मलिनता घालवणं हे जास्त आवश्यक आहे। त्यानंतर पुढे प्रश्न विचारला गेला आहे, अपि मनः स्वच्छं मलिनं वा भवितुम अर्हति? मन स्वच्छ किंवा मलिन होऊ शकतं का? हो, निश्चितच। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यदा यूयं हठं कुरुत तदा युष्माकं माता किं करोति? हठं पूरयति उत निराकरोति? प्रसंगम वर्णयत। अर्थात याचं उत्तर तुम्हीच देऊ शकणार, कारण तुमची आई काय करते हे मी कसं काय सांगू शकणार आहे। आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अर्थात मूल हे हट्टीपणा करणारच, पण त्यांचे कुठले हट्ट पुरवले जावेत याचा निर्णय आई निश्चित घेते। कारण सगळे जर हट्ट पुरवले गेले तर मुलगा हा कदाचित चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो। त्यामुळे कोणते हट्ट पुरवले जावेत आणि कोणते हट्ट पुरवले जाऊ नयेत याचा निर्णय आईलाच करावा लागतो। अस्तु, तर्हि पाठस्य आरम्भं कुर्मः। पश्यन्तु, पूर्वपीठिकाया अस्ति, सा अहम् आदौ पठामि। पश्यन्तु, श्यामची आई इति पांडुरंग सदाशिव साने गुरुजी महोदयेन मराठी भाषया विरचितं पुस्तकं। श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना साने गुरुजी असं म्हटलं जातं, या महोदयांनी मराठी भाषेमध्ये लिहिलेलं हे एक पुस्तक आहे। अस्मिन् पुस्तके तस्य आत्मकथनपराः कथाः सन्ति। आणि हे पुस्तक काय आहे तर त्यांच्या स्वतःच्याच आत्मकथनपराः कथाः, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग घडलेले आहेत तर तेच त्यांनी आत्मकथन जे आहे तर तेच त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। एताः स्मरणकथाः बालकानां कृते बोधपराः, संस्कारक्षमाः, मातृस्नेहवर्धकाः च। आणि या कथा कशा आहेत तर त्याचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की बोधपराः, बोध प्राप्त होतो त्यामधनं। त्यानंतर संस्कारक्षमाः, संस्कार देणारे आहेत, अर्थात आजच्या पिढीला त्याची जास्त आवश्यकता आहे। त्यानंतर मातृस्नेहवर्धकाः, म्हणजे आईचं प्रेम वाढवणारं, कारण श्यामची आई कशी होती, अतिशय वात्सल्याची ती मूर्ती होती, अतिशय प्रेमळ होती। आणि जेव्हा आपण हे ऐकतो तेव्हा निश्चितच आपल्या मनावरती त्याचा परिणाम होतो। आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की नेहमी चांगलं ऐकण्याचा प्रयत्न करावा। अर्थात ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा आपल्या शरीरावरती, मनावरती, बुद्धीवरती परिणाम होतो आणि आपण चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होतो। श्यामः प्रतिरात्रं स्वमित्रेभ्यः स्वजीवनाधारिताः स्मृतिकथाः कथयति। आणि हा जो श्याम आहे साने गुरुजी, तर हा श्याम काय करत असतो की प्रत्येक रात्री आपल्या मित्रांना त्याच्या जीवनावरती ज्या आधारित कथा आहेत, स्मृतिकथा, म्हणजे आधी घडून गेलेल्या ज्या घटना आहेत तर त्या आठवून तो त्यांना सांगत असतो। आणि तेच या पुस्तकामध्ये एक एक रात्र म्हणून दिलेले आहेत। संस्कृतानुवादद्वारा अस्य आदर्शभूतस्य पुस्तकस्य परिचयः कारितः डॉक्टर मंजुषा कुलकर्णी महाभागया। आणि ह्या मराठी पुस्तकाचं, श्यामच्या या मराठी पुस्तकाचं, आदर्श असलेल्या या पुस्तकाचा जो परिचय आहे तो संस्कृत भाषेमध्ये मंजुषा कुलकर्णी ज्या आहेत, डॉक्टर मंजुषा कुलकर्णी महोदया, तर ह्यांनी संस्कृतामध्ये त्याचा अनुवाद करून
त्याचा परिचय सगळ्या जगाला करून दिला. तस्मात पुस्तकात अयम प्रसंग, आणि त्या पुस्तकातलाच हा एक प्रसंग आहे. अस्तु तत्पश्यामः. बाल्यादेव द्विवारं स्नानं करोमि स्म अहम. श्याम काय म्हणतो आहे बघा. आता यांनी काय सांगितलं आहे की स्वतःच्या जीवनावरती आधारित आत्मकथन पराहा कथा कशा आहेत या स्वतःविषयी तो सांगतो आहे. आणि म्हणून श्यामच बोलायला सुरुवात करतो आहे बघा. तर तो काय सांगतो आहे की बाल्यादेव द्विवारं स्नानं करोमि अहम. आणि मी लहानपणापासूनचीच ही माझी सवय होती की मी 2 वेळेला मी स्नान करत होतो. श्यामेन कथा आरब्धा. आणि श्यामने आपल्या मित्रांना कथा सांगायला सुरुवात केली. अर्थात आपण प्रस्तावनेमध्ये बघितलेलंच आहे की प्रत्येक रात्री तो स्वतःच्या मित्रांना एक प्रसंग, एक घटना आपल्या आयुष्यामध्ये घडलेली तो सांगत होता. आणि म्हणूनच इथे उल्लेख केलेला आहे की श्यामेन कथा आरब्धा. श्यामने आपल्या मित्रांना कथा सांगायला सुरुवात केली. द्विवारं स्नानस्य अभ्यासः उत्तमः एव. आणि 2दा स्नानाचा अभ्यास म्हणजे 2दा स्नान करणं हे कसं आहे, उत्तमः एव, उत्तमच आहे, चांगलंच आहे. अर्थात सकाळी एकदा स्नान करायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा स्नान करायचं. म्हणजे दिवसभर आपण जे काही काम करतो किंवा कुठे बाहेर जातो तर ती जी मलिनता शरीराला आलेली असते तर ती सगळी दुसऱ्यांदा स्नान केल्यामुळे जाते. आणि त्यामुळे काय होतं की रात्रीच्या वेळेला झोप ही शांत आणि चांगली लागते. तर आता बघा इथे अभ्यासः हा शब्द प्रयोग केलेला आहे. तर अभ्यास याचा एक रूढार्थ म्हणजे एक अर्थ रूढ झालेला आहे की अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकं घेऊन बसणे हा एक अर्थ रूढ झालेला आहे की पुस्तक घेऊन बसणं आणि ते वाचणं याला अभ्यास असं म्हटलं जातं. परंतु अभ्यास हा संस्कृत भाषेमधला शब्द आहे. तर अभ्यास याचा अर्थ असा होतो की पौनःपुन्येन या क्रिया क्रियते सह उच्यते अभ्यासः. म्हणजे जी क्रिया तुम्ही पुन्हा पुन्हा करतात त्यालाच अभ्यास असं म्हटलं जातं. आणि म्हणून स्नानस्य अभ्यासः असा शब्दप्रयोग येथे केलेला आहे. अर्थात जो कोणी व्यक्ती जी कुठलीही क्रिया सतत करेल त्याला अभ्यास, जसं की गाण्याचा अभ्यास, वाचनाचा अभ्यास, अशा प्रकारे तो शब्दप्रयोग आपण करू शकतो. त्यामुळे तो व्यापक अर्थाने आहे एवढंच मला इथे सांगायचं आहे. त्यानंतर बघा, रात्रौ निद्रायाः पूर्वं स्नानं कुर्मः चेत शरीरं स्वच्छं सतेजः लघुभारमिव च भासते. आणि श्याम काय सांगतो मित्रांना की रात्री निद्रायाः पूर्वं म्हणजे झोपण्याच्या पूर्वी आपण जर आंघोळ केली तर शरीर कसं होतं आपलं, स्वच्छ, तेजस्वी, त्यानंतर लघुभारमिव हलकं असं भासते. म्हणजे हलकं असं वाटतं आपल्याला, तसा आभास होतो. निद्रायाः पूर्वं वयं प्रार्थनां कुर्मः एतद्भवति मनसः स्नानम्. आणि आंघोळ केल्याने पाण्याने आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा ते झालं शरीराचं स्नान. आणि झोपेपूर्वी आपण देवाला प्रार्थना करतो तर हे काय झालं, मनाचं स्नान. यदि शरीरं मनः च स्वच्छे तर्हि निद्रा उत्तमा भवति. आणि जर आपलं शरीर मन जर स्वच्छ असेल तर आपली झोप जी आहे तर ती चांगली होते. अर्थात मन स्वच्छ असणं हे खूप जास्त आवश्यक आहे, ते शरीरापेक्षा सुद्धा जास्त आवश्यक आहे. कारण मन जर आपलं सतत कुठल्या तरी विचारामध्ये असेल तर आपण शांतपणे झोपू शकत नाही. कारण कुठली तरी चिंता सतत आपल्याला खात असते आणि त्यामुळे आपली झोपसुद्धा चांगली होत नाही. आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो अर्थातच शरीरावरती होतो. अर्थात एक वेळ शारीरिक जर आपल्याला व्याधी असतील तर त्याचा मनावरती फारसा परिणाम होत नाही. परंतु जर आपलं मन जर दुःखी असेल किंवा मन जर अशांत असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती निश्चितच होतो. आणि म्हणूनच मनाची स्वच्छता ही शरीराच्या स्वच्छतेपेक्षा सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. आता श्याम त्याच्या मित्रांना पुढे सांगतो आहे, एकदा प्रतिदिनमिव खेलित्वा अहम गृहम आगत्य स्नानार्थं गतवान. एकदा प्रतिदिनम इव म्हणजे नेहमीप्रमाणेच, खेलित्वा म्हणजे खेळून, अहम गृहम आगत्य मी घरी आल्यावर किंवा खेळून घरी आल्यावर येऊन, स्नानार्थं गतवान अंघोळीसाठी गेलो, सायंकालस्य स्नानार्थम अधिकस्य जलस्य आवश्यकता न भवति. आणि संध्याकाळच्या आंघोळीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते. स्नानम समाप्य मया उक्तम. माझी आंघोळ झाल्यावर मी आईला म्हटलं, अंब शुष्कय मे अंगम. आई माझा अंग कोरडं कर. जलम समाप्तम सत्वरम शुष्कय मे अंगम इति उच्चैहि अवदम अहम. आणि पाणी संपलेलं आहे तर सत्वरम म्हणजे ताबडतोब, शुष्कय मे अंगम माझं
अंग ताबडतोब कोरडं कर. इति उच्चैही असं मोठ्यानी अहम अवदम मी म्हणालो. सायंकाले मे माता स्वशाटिकया एव मम शरीरम मार्जयती स्म. आणि संध्याकाळी श्याम म्हणतो की संध्याकाळी माझी आई स्वतःच्या शाटिकया म्हणजे साडीनेच माझं शरीर जे आहे तर ते पुसत होती. माता आगता मम अंगम मार्जितवती. आणि माझी आई आली आणि तिने तिच्या साडीने माझं अंग पुसलं. आज्ञांच दत्तवती. आणि मला तिने आज्ञा दिली. देवपूजार्थम पुष्पाणी आनय श्याम इति. देवपूजेसाठी तू फुलं घेऊन ये असं श्यामच्या आईने श्यामला सांगितलं. मम पादतलव आर्द्रौस्तः. आणि मग श्याम काय म्हणतो की माझे जे पायाचे तळवे आहेत तर ते कसे आहेत, ओले आहेत. तू तुझ्या साडीने माझं अंग तर पुसलं पण तळवे मात्र ओले आहेत. मृत्तिकया मलिनौ भविष्यतः. आणि मातीमुळे ते कसे होतील, मलिन होतील, ते खराब होतील, मळतील. अतः मम पादतलव अपि स्वच्छी करू. आणि म्हणून माझे पायाचे तळवे जे आहेत तर ते सुद्धा तू स्वच्छ कर. इति पादतलव आर्द्रौस्तः तर्हि किम जातम रे श्याम. आणि मग आई काय विचारते श्यामला की तुझे जर पायाचे तळवे ओले आहेत तर मग काय झालं. अधुना केन वस्त्रेण मार्जयामी. आणि आता साडीने तर आईने अंग पुसलेलं असतं, तर आता कोणतं मी वस्त्र तुझ्या पायाचे तळवे पुसण्यासाठी घेऊ असं त्याची आई त्याला विचारते. अंब तव शाटिकांचलम पाषाणे विस्तारय. आणि मग श्याम काय म्हणतो की तुझ्या साडीचा जो पदर आहे तर तो या दगडावरती तू पसरव. श्याम अतीव हटस्वभाव असी. आणि मग श्यामची आई काय म्हणते की तू अतिशय हट्टी स्वभावाचा आहेस. कारण आईनी त्याचं अंग पुसून दिलेलं असतं, परंतु पायाचे तळवे जर ओले असतील तर त्यांनी विशेष असा काही फरक पडत नाही. परंतु तो आईला तिचा पदर पसरवायला लावून त्याच्यावरती त्याचे पाय तो पुसूनच घेतो. आणि म्हणूनच आई म्हणते की तू अतिशय हट्टी स्वभावाचा आहेस. इति उक्त्वा मात्रा शाटिकांचलम विस्तारितम. आणि असं म्हणून आईने तिच्या साडीचा पदर त्या दगडावरती पसरवला. अहम चरणौ तदुपरी स्थापयित्वा शुष्कौ कारयित्वा निर्गतवान. आणि मग श्याम मित्रांना सांगतो की मी माझे पाय त्यावरती स्थापयित्वा म्हणजे ठेवून, शुष्कौ कारयित्वा म्हणजे ते मी स्वच्छ करून किंवा कोरडे करून, निर्गतवान तिथनं मी निघून गेलो. आता इथे बघा चरणौ शुष्कौ, तर इथे विशेषण विशेष संबंध तुम्हाला दिसेल, कारण चरणौ हे द्विवचन आहे आणि शुष्कौ हे सुद्धा द्विवचन आहे. म्हणून यल्लिंगम यद्वचनम याच विभक्तीही विशेषस्य तल्लिंगम तद्वचनम साच विभक्तीही विशेषणस्य अपि. यानुसार शुष्कौ चरणौ हे यामध्ये विशेषण विशेष संबंध तुम्हाला पाहायला मिळतो आहे. मातुः वस्त्रम आर्द्रम अभवत. आणि मग आईची पूर्ण साडी कशी झाली, ओली झाली. त्यानंतर श्याम त्याच्या मित्रांना सांगतो तस्मिन् समये तया शाटिका परिवर्तनं कर्तुं न शक्यते इत्यपि मया न चिंतितम. आणि त्यावेळेला म्हणजे केव्हा की मी जेव्हा लहान होतो, जेव्हा मी माझ्या आईकडनं तिच्या साडीने अंग पुसून घेत होतो त्यावेळेला, तस्मिन् समय त्यावेळी, तया शाटिका परिवर्तनं कर्तुं न शक्यते, तिला साडी परिवर्तन करणं शक्य नव्हतं, साडी बदलणं शक्य नव्हतं. इत्यपि मया न चिंतितम, याचा विचार तर मी कधीच केला नाही. कारण त्यावेळेला श्याम हा अतिशय छोटा होता आणि तो तसा विचार तो करू शकत नव्हता. आणि काय होतं की त्यावेळेला म्हणजे पूर्वी सगळ्यांचीच परिस्थिती तशी होती की केवळ फक्त 2 किंवा 3 साड्यांचे जोड असायचे घरात वापरण्यासाठी. आणि जे खूपच सामान्य आहेत तर त्यांच्याकडे 2च असायच्या. आणि ती एक साडी ओली झाल्यानंतर पुन्हा बदलण्यासाठी दुसरी नसायची. कारण ती दुसऱ्या दिवशी दुसरी वापरावी लागत होती. त्यामुळे ती ओली झाल्यानंतर पुन्हा तिसरी परिवर्तन करण्यासाठी नव्हती, बदलण्यासाठी नव्हती. आणि हा विचार मात्र श्याम करत नव्हता असं त्याला यावेळेला वाटतं जेव्हा तो त्याच्या मित्रांना ह्या गोष्टी सांगतो. परंतु त्याच्या आईने मात्र कधीही तक्रार केली नाही की माझी साडी ओली झाल्यानंतर मला बदलण्यासाठी दुसरी साडी नाही. ती अतिशय प्रेमाने त्या श्यामचं पालनपोषण करत होती आणि श्यामला अतिशय प्रेमाने ती वाढवत होती. कारण त्याचा परिणाम असा झाला की श्यामचा जो स्वभाव आहे तो अत्यंत चांगला आणि अत्यंत करुणाहृदय असा श्याम होता. परंतु पुत्रचरणौ मलिनौ न भवेताम पुत्रेच्छा पूर्णा भवेत एतदर्थम तया स्वशाटिका आर्द्राकृता. परंतु पुत्रचरणौ मलिनौ न भवेताम म्हणजे मुलाचे पाय जे आहेत तर ते खराब होऊ नयेत, पुत्रेच्छा पूर्णा भवेत. आणि आपल्या मुलाची इच्छाही पूर्ण व्हावी यासाठी ती स्वतःची जी साडी आहे तर ती ओली करत होती. माता पुत्रार्थम किम किम न करोती. आणि आई मुलासाठी काय काय करत नाही, किम किम न सहते, काय काय सहन करत नाही,
किम किम न समर्पयती, आणि काय काय ती समर्पित करीत नाही, असं श्याम त्याच्या मित्रांना सांगतो आहे. तर आई आपल्यासाठी सगळं काही करते. अहम गृहस्य अंतर्भागं गतवान, आणि मग नंतर मी घराच्या आतल्या भागात गेलो. पूजार्थम पुष्पाणि स्थापितवान, आणि पूजेसाठी आणलेली फुलं जी आहेत ती तिथे मी ठेवली. माता दीपम गृहीत्वा आगतवती उक्तवती च, आणि आई दिवा घेऊन आली आणि मला म्हणाली, काय म्हणाली, श्याम चरणौ मलिनौ न भवतः अथः यथा प्रयतसे तथैव मनः मलिनं न भवतु एतदर्थमपि प्रयतस्व. आणि मग श्यामची आई त्याला म्हणाली की तुझे पाय मलिन होऊ नयेत, खराब होऊ नयेत, म्हणून जसं तू प्रयत्न करतोस तसंच तुझं मन जे आहे तर ते सुद्धा मलिन होऊ नये म्हणून तू प्रयत्न कर. प्रार्थय देवम शुद्ध बुद्ध्यर्थम, आणि देवाला शुद्ध बुद्धी देण्यासाठी प्रार्थना कर. कारण मन जे आहे तर ते जर मलिन असेल तर त्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावरती होतो. अर्थात मानसिक स्वास्थ्य बिघडलं की तो माणूस विकृत होतो, आणि विकृती हा सगळ्यात मोठा आजार आहे. जर आपल्याला अतिशय सुंदर आणि चांगलं आयुष्य जर जगायचं असेल तर त्यासाठी आपलं मन जे आहे तर ते अतिशय चांगलं असणं, सुसंस्कृत असणं आवश्यक आहे. ते विकृत होता कामा नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. भो मित्रांनी कियंतः मधुरा हा शब्द हा, आणि मग श्याम त्याच्या मित्रांना सांगतो की हे मित्रांनो, किती मधुर शब्द होते ते माझ्या आईचे, की प्रार्थय देवम शुद्ध बुद्ध्यर्थम, आणि शुद्ध बुद्धी तुला परमेश्वराने द्यावी यासाठी तू देवाला प्रार्थना कर. पावित्र्यार्थम स्वच्छतायै वयम प्रतिदिनं प्रयतामहे, आणि पवित्रता किंवा स्वच्छता राखण्यासाठी तर आपण दररोज प्रयत्न करतो. वस्त्र स्वच्छतार्थम क्षालन चूर्णम असती, आणि कपडे धुण्यासाठी काय असतं, जर कपडे घाण झाले तर ते धुण्यासाठी डिटर्जंट असतं, क्षालन चूर्ण. शरीरार्थम चंदन फेनकानी संती, आणि शरीराचा मळ काढण्यासाठी काय असतात, चंदन फेनकानी म्हणजे साबण, चंदनाचं साबण किंवा जे कोणते साबण आपण वापरत असो ते साबण आपण वापरतो. शरीरम वस्त्राणी च मलिनानी न भवंतु अतः सर्वे प्रयत्न कुर्वन्ति, आणि आपलं शरीर किंवा आपले कपडे स्वच्छ असावेत यासाठी सगळेच जण प्रयत्न करतात. आपी वयम मनसह स्वच्छतायै प्रयतामहे, आणि मग तो मित्रांना विचारतो की आपलं मन मलिन होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतो का, तर निश्चितच प्रयत्न करत नाही. आणि हा जर प्रयत्न झाला तर ही जी विकृती वाढते आहे तर ती निश्चितच कमी होईल किंवा बंद होईल. आणि म्हणून सगळ्यांनी हा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे की आपलं मन जे आहे तर ते स्वच्छ राहावं, ते मलिन होऊ नये, असं श्याम त्याच्या मित्रांना सांगतो आहे. हा पाठ जो आहे तो येथे आपला संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.